जय श्री राम, बोलो अंबे माते की जय, जय माता दी। हम गुरुदास कामत मगर यूट्यूब चॅनल भितर तुम सगळ्यांना हार्दिक स्वागत करता। आज अखेरची नवरात्री पाले दसरा। आज हम विरारांत एक असल जागे राहील असा आम्ही विरारांत सुनची मस्त लोकांक गोतना हांग एक देवी देवस्थान असा। एक देवी देवस्थानात तो 9 देवी 9 रूप पळोवच्या मेळटा। हे हांगा आमगे विरारच्या ग्लोबल सिटीच्या मुखारी चिखल डोंगरी म्हणतात, चिखल डोंगरी थंय असा। आज भयंकर पावस सकाळी वात पडून बारी खुशी जाल्ले की जरा पावस गेलो। आज बरे देवी दर्शन किसर कोरया म्हणून जाल्यार पावसान बेगीन मस्तीत लोकांक बी त्रास जालो जाल्यार फाल्याक दसरो पळय आणि आज लास्ट असा। तसोन आज येऊ का पळय म्हणून आज हांगा आयिल्लो असा। आयिल्लो एक व्हिडिओ करून तुमकां पुरा ते देवी दर्शन कोरया म्हणून सांगून हांगा आयिल्लो असा। मेगे वटांगा मेगे बायल बी आयिल्लो असा। आमी केन्नाची हांगा फर्स्ट टाइम एक पंत आयिल्लो, 2-3 वर्सां पयलीं एक पंत आयिल्लो। हे दोन्ही पंत हांगा येवचे म्हळ्यार विरारसान एक 3-3.5 किलोमीटर जाता चिखल डोंगरी म्हणटाची। म्हळ्यार ग्लोबल सिटीजन अशी मुखारी पळया आणि कितली बरी व्यवस्था केल्ली हांगा गरबा करच्याक पळय। पावसान आनी पुरा खुर्ची गिरची पुराची हे जावन गेल्लो असा। पावस ह्या वर्स कसं की पळय हांगा येद्राका हांगा तांगेलो ध्वजस्तंभ असा थंय तांणी पळय थंय हांगा चंडिका हवन आनी खोर न्हू पुरा हांगा बरे रितीन करताची चंद रितीन करता। पण चंडिका हवन आनी ओटू केलेले हांगा पार्किंगा गिरिकिंगा पुरा व्यवस्था बरी असा। जाल्यार कसं करता पावसान मस्त हे जाल्लो असा। जाल्यार आता आमी भितर वचया। चल भितर वचया आमी ना भितर वचून दर्शन करून येवया देवीले दर्शन पळया। हा पळया यात्राकाची देवील वाहन सिंहासना बैल असा। सोनूबाई भवानी देवी म्हणून हांगा स्थापन केल्लो असा देवीक। ताची भाशेची बाकी 9 देवी आसाची पळया चंद रितीन बरी व्यवस्थित असा। वरच्या भारी चंद केल्लो असा पळया। वयर आनी एक देवी पळया हांगा पयले हांगा गणपती बाप्पा तशीच हांगा तुळजा भवानी त्या पुरा पोट आनी पुरा लायिल्लो असाची। भितरी मूल देवील प्रतिमा आनी पुरा दाखयता हांगा पळया। हांगा महागणपती अरे खंयचेची हेंच्या पयले गणपती ते उरू काके तशें हांगा गणपतीक हांगा तांणी स्थापना केल्लो असा। अशी आतां भितर वचया पळया हांगा भितरी नवदेवी हांगा आसाची। नवदेवी पळया हांगा पयले एकविरा देवी तशी रेणुका माता तशें सप्तशृंगी तशें तुळजा भवानी तशें हांगा मेन सोनूबाई। एक मिनिट तू धर महाराज 2 शब्द बोला म्हणजे ह्या देवीच्या ह्या मंदिराबद्दल तुमचे 2 शब्द ऐकायला म्हणजे आम्हाला युट्यूब मध्ये टाकायला म्हणजे कसं काय मंदिराच्या काम विचारा तसं सांगतो। आता हे मंदिर केव्हापासून म्हणजे झालं आणि इकडे 9 देवीच्या हे आहे म्हणजे काय त्याच्या हे होतं थीम काय होतं? पूर्वीपासून या जागेवर मंदिर होतं छोटस देवीचं। आता ही मूर्ती कशी जमिनीतून निघाली याचा इतिहास कोणालाच माहित नाही। सध्याला जी वयस्कर पिढी आहे त्या पूर्वीच्या पिढीपासून मंदिर आहे। तर 70-80 वर्षापूर्वीपासून इथं छोटं मंदिर होतं। अच्छा। आणि 4 वर्षापूर्वी नवीन मंदिर बांधलेलं आहे। नवीन मंदिर बांधताना मग बाकीच्या सर्व 9 देवींची स्थापना केली। मधली सोनूबाई भवानी माता मंदिर आहे, जुनी मूर्ती आहे पूर्वीपासून त्याच्या महिन्यामध्ये सापडलेली। भव्य दिव्य मंदिर 4 वर्षापूर्वी बांधलेलं आहे। मेन उत्सव म्हणजे आता ह्या नवरात्री आणि चैत्र नवरात्रीला पण असतो ना मंदिरामध्ये आपले वर्षाचे 3 उत्सव होत असतात। एक चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र सध्याला चालू आहे ते, आणि मंदिराचा वर्धापन दिवस असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेला 3 उत्सव होत असतात। खूप धन्यवाद। माझी विनंती आहे विरार मध्ये राहणार आहे 50% लोकांना अजून माहित नाही आहे इकडे एकाच ठिकाणी 9 देवीच्या भेटते। जसं तुम्ही इकडे आला तुमच्या 9 देवीचे दर्शन पण होतील आणि इकडच्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंट वातावरण आज थोडं पाऊस आहे तरी पण बाकीच्या वेळे आले तर खूप सुंदर वातावरण आहे आणि देवीचे दर्शन पण होईल। एन्व्हायरमेंटचे पण तुम्हाला खूप आनंद मिळेल म्हणून सगळ्यांनी येऊन देवीचे दर्शन करावे म्हणून मी सगळ्या भाविकांशी विनंती करतो। माते की जय। थँक्यू।
कळ्या आणि तशी वटमामान सांगितल्या वारे पुरात पळा अशी दोनूबाई हांग पळा कालिका देवी, तशीची महालक्ष्मी देवी, तशीची महिषासुरमर्दिनी, तशीची शीतला देवी, अशी पुरा 9 देवीले एक जागेरी तुमका हांगा दर्शन करचे भाग्य मेळता. तशावन विरार आसाना जास्ती ना 3-3.5 किलोमीटर भितर आसा स्टेशनाच्या. रिक्षा गिक्षा ऑटो बिटो तुमकां पुरा अवेलेबल आसा. तुम्ही हांगा येवन केन्ना जेवपाक दर्शन करचे जाता. मेगे वठांका आमगेले शेजारी आयिले. सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचे नाव काय? जगदीश बघा. जगदीश बा, तुम्ही इकडचे काय आहे? हा बघा सदस्य आहे. तर मी पहिला एकदा 2दा येऊन गेलो. ते गणेश कुलकर्णी महाराज आमचे एकदम मित्र आहे. तर आज आम्ही नवरात्रीमुळे 2-3 दिवसापासून बघत होतो. आम्ही सावंत साहेब आमचे शेजारी राहतात. सावंत साहेब तुम्हाला इकडे येऊन कसं वातावरण कसं वाटतं? तुम्ही किती वेळ इकडे आले? ही माझी तिसरी ते चौथी वेळ असेल. असं हे चिखलडोंगरी विरार पश्चिम इथलं हे 100 वर्षापूर्वीचं देऊळ आणि आताच 4 वर्षापूर्वी त्याचं रिनोव्हेशन झालेलं आहे. आणि संपूर्ण आधुनिक पद्धतीने आणि आई भवानी मातेच्या जोडीला 9 देवींचं दर्शन आम्हाला मिळते. आणि या मंदिराचे जे सदस्य जे या पूर्ण काम बघतात त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. तर मी खूप मेहनत घेतोय. आमचे अध्यक्ष आहेत नरसिंह दादू पाटील आणि इतर बाकी सहकारी सदस्य वगैरे. आमचे जास्तीत जास्त म्हणजे नरसिंह दादू पाटील आमचे अध्यक्ष आहेत. ते जास्तीत जास्त मेहनत घेतात. एका वर्षभरात 3 प्रोग्राम असतात. पूर्ण पाठिंबा असल्यामुळे आज या रूप आपल्याला दिसत आहे. भक्तगण मोठ्या प्रमाणे तिथे येत आहेत. एक 8-9 दिवस पूर्णपणे तिथे असं शेड्यूल होता. कालच त्यांचं होम हवन झालं आणि उद्या दसरा आणि मोठ्या संख्येने ते भाविक येतील अशी आमची अपेक्षा आहे. मला ऍक्च्युली इकडचे वातावरण आहे ना, मी सगळ्यांचे तेच विचार करतो. एकतरी एका ठिकाणी 9 देवी आणि आजूबाजूचे गाव शहराला 2 ते 3 किलोमीटर शहराचे अंतर आहे. पण इकडे आलं की एन्व्हायरमेंट पूर्ण वेगळंच आहे. तर खूप आनंद होईल. कधीही तुम्ही येऊन ते देवीचे दर्शन घेऊ शकतात. आता मी महाराजशी बोललो. वर्षाला 3 प्रोग्राम, एक चैत्र नवमी आणि एक आश्विनी नवमी आणि एक तुमच्या वर्धापन दिवसाचे मार्गशीर प्रतिपदा, असं 3 मोठे कार्यक्रम इकडे होतात. मी इकडच्या आजूबाजू परिसरच्या सगळ्यांची विनंती करतो, या देवीचे दर्शन घ्या. त्या देवीच्या कृपेला तुम्ही पात्र व्हा म्हणून सगळ्यांची विनंती करतो. जय माता दी. जय माता दी.